गाऊन खूप फेमस आहे। जोपर्यंत नेहाचं बेबी 1 वर्षाचं होत नाही तोपर्यंत डॉक्टर अंकिताचं लग्न नाही। नेहा बेबी होती का पण तयार? एखादा मुलगा चांगला आला तर आता बेबी व्हायची वाट बघणार का? बेबी झाल्यावर आपण करायचं। नेहाने डोळे दाखवले की आदित्य घाबरतो म्हणून। हो काय एकदमच खूपच जाड झालोय का मी? मला असं मी आता बघितलं मस्त ट्रिप प्लॅन केलं अशा खूप साऱ्या मुलीच्या बर्थडेला वगैरे जाणार आहे प्लस फॅमिली ट्रिप चालली का रामा पवन पाव नको खाऊ का? 12 दिवसानंतर व्लॉग चालू केला यार काय म्हणणे ते मला कुठे कळत तुमची वहिनी क्रॅकी नेहाने डोळे मोठे केले की आदित्य दादा घाबरतो। खरंय 8 जून आणि 9 जूनला आपल्या मेन ब्रांचला ऑफर आहे। ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे। नेहाचं बेबी जेव्हा 1 वर्षाचं होईल त्यावेळेस डॉक्टर अंकिताचं लग्न करायचं। डील डन। जय महाराष्ट्र पब्लिक। तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। किती दिवसानंतर मी ब्लॉग करतोय, जवळजवळ 13, 14 का 15 दिवसानंतर आणि ब्लॉग पडतोय आपला 11 दिवसानंतर। इतके दिवस व्लॉग आलेच नाही आपले, त्यासाठी व्हेरी सॉरी। बट आहेत काही जेन्युइन रिझन्स आहेत। काय बोलू, दरवेळेस तेच बऱ्याच गोष्टी चालू आहेत गाईज। थोडंसं डिस्टर्ब होऊन जातो, थोडंसं होत नाही करायला, पण ठीक आहे। परत एक एनर्जी आणतो की नाही चला करायचं आपल्याला व्लॉग। आणि आजचा व्लॉग पण मस्त होईल खूप, कारण मी लास्ट व्लॉग मधले इतक्या मस्त मस्त कमेंट्स वाचलेल्या आहेत ना, तर काही कमेंट्सला रिप्लाय करायला मजा येते। सो आज आपल्याला तेच करायचंय। आता वाजून गेलेले 12:30 साडेबारा वाजलेत। मी जाणार आहे मेनला पण वुमनला। आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे ना, आता वुमनला आपल्या A7 वुमनला आहे ना खूप जबरदस्त ऑफर लावणार आहे आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र। ते पण ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण। तुम्ही ऑनलाईन पण करू शकता आणि ऑफलाईन पण। जी ऑफर इथं ऑफलाईन असते ना दरवेळेस तुम्हाला मिळत नाही ऑनलाईन, आता तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता। बाकी तुम्ही ब्लॉग बघत राहा। चलो कसं होते बघू, कंटिन्यू करा। चला गाईज, इतकी मजा येते ना मला कधी कधी मम्मीची की काय सांगू तुम्हाला। एकदमच खूपच जाड झालोय का मी? मला असं मी आता बघितलं ना माझं पहिलं, तर मी असं खूपच जाड वाटतंय यार। लग्नात तुम्ही असं होतं एकदम डेंजर। पण मम्मीची मजा येते का नाही गाईज? ती बघा ड्रेस चेंज करून आली मस्त पैकी। तुझा एकच गाऊन खूप फेमस आहे त्यामुळं मम्मी ड्रेस चेंज करून आली आता। काय 100% करणार जिम चालू। पण तुम्ही मोटिवेट तर करा यार मला की वजन कमी कर वगैरे काहीतरी असं जरा थोडस। मोटिवेट कधीच करून झालंय, पण तू त्याला रिस्पॉन्स देत नाही, आता काय मोटिवेट करायचं? नीट कर, असं नीट कर, वाकडं तिकडं चिडून नाही बोलून, असं थोडस नीट की बाबा तू केलं पाहिजे। पोट बघ तुझं केवढं वाढलंय। ते किती वेळा सांगितलं? तू कसं सांगितले पोट बघ कसं वाढलंय तुझं, असं सांगितलं। माझं सांगणंच तसं काय? हा असं थोडी असतं। तर आपल्याला आजचा ब्लॉग मी चालू केलेला आहे। आता घरातून मी जाईल आता बाहेर कामं वगैरे करायला। बट काही खूप इंटरेस्टिंग कमेंट्स मला दाखवायच्या या ब्लॉग मध्ये। तर ही कमेंट काय आहे मम्मा बघ, दीपालीची। थांबा, त्या कमेंटला 100+ लाईक आलेले आहेत की जोपर्यंत नेहाचं बेबी 1 वर्षाचं होत नाही तोपर्यंत डॉक्टर अंकिताचं लग्न नाही। काय म्हणायचं तुला ह्या कमेंटवर? नेहा बेबी होती का पण तयार? तुला कमेंटवर काय म्हणायचं? जोपर्यंत नेहाचं बेबी 1 वर्षाचं होत नाही, 1 वर्षाचं, तोपर्यंत डॉक्टर अंकिताचं लग्न नाही। पण एखादा मुलगा आला चांगला तर होऊ शकतं ना। अरे गाईज, मी तुम्हाला सांगतो तुझी रिएक्शन होती, एवढा वेळ कोण थांबणार नाहीये। आम्ही तसं थांबणारच आहे, पण एखादा मुलगा चांगला आला तर आता बेबी व्हायची वाट बघणार का? बेबी झाल्यावर आपण करायचं असं नाही ना। आलं लक्षात? बघ या कमेंटला विरोध आहे आमचा। तुझा विरोध आहे? नाही, मला तर लवकर झालेलं पाहिजे, म्हणजे छकुलीचं लग्न। हा मेन मुद्दा तोच आहे। आणि अजून एक कमेंट काय आली माहिती का मम्मा, की नेहाने डोळे दाखवले की आदित्य घाबरतो म्हणून।
हो काय ए हो मम्मा खरं बोलायचं हळूच डोळे दाखवू द्या रे नेहा. नाही वाटतं असं पण हळूच डोळे पण ठीक आहे डोळे पाठवते बटाटे डोळे दाखवायचे पण मी घाबरतो थोडी हा, ते माहित नाही बाबा, ते मग घाबरतो हे, नाही. आपण नाही पण घाबरत डोळे- आपण कशाला नाही डोळे घाबरत असे बघता बघता रागावर असं करती यायच तर तुम्हाला सांगतो एवढी मी ती कमेंट वाचून इतका हसतेलो डेंजर की एक वर्षाचा बेबी होत नाही तोपर्यंत थांबायचं असं काही होणार नाहीये लवकरच होणार आहे आता बघायला पण चालू केलेलं आहे थोडंसं त्यामुळे लवकरच होईल आणि परत अजून छान छान ब्लॉग्स येतील मग जरा मजा येईल ना आहे की नाही सो ठीक आहे तुम्ही बघत राहा ब्लॉग बघू अजून कसं होईल मी थोड्या वेळात जाणार आहे A7 मेनला परत वुमनला पण जायचं आणि ती ऑफर पण मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नीट आईस्क्रीम खाऊन तर गाईज ठीक आहे झाले झाले फोन चालू होते बट मी खूप जाड झालो यार मला काहीतरी मोटिवेट करा यार मला तुम्ही मोटिवेट केलं पाहिजे म्हणजे मला पण जरा एनर्जी येईल की चला जाऊ जिमला परत बॉडी बिडी करतो जरा थोडंसं काहीतरी मोटिवेट करा आणि अजून एक भारी अपडेट काय माहिती का तुम्हाला नेहाने आहे ना मस्त ट्रिप प्लॅन केलं अशा खूप साऱ्या एक ट्रिप जी आमच्या दोघांची असेल एक ट्रिप त्यांची चालली आहे परत त्यांची गर्ल्स ट्रिप छकुली वगैरे तिच्या बड्डेला म्हणजे छकुलीच्या बड्डेला वगैरे ते जाणार आहे प्लस फॅमिली ट्रिप चालली का रामा काय ट्रिप या एक फॅमिली ट्रिप पण 23 वगैरे तारखेला झालं ना प्लॅनिंग कन्फर्म माहितच नाही कुठं नेणार आहेत आम्हाला हा का अजून पण म्हणजे आहे का नाही पॉझिटिव्ह फॅमिली ट्रिप होईलच का किती दिवसाची होईल फक्त आपली त्यांच्या तारखा मागे पुढे होतात काहीतरी जान्हवीच्या ऑफिसमुळे हिच्या ऑफिसमुळे असं काहीतरी होतं अच्छा ही अशी मस्त अपडेट आहे जी मला तुम्हाला द्यायची होती एवढ्या ट्रिप्स प्लॅन होत होत्या आणि होपफुली का सगळ्यात छान होतील आफ्टर ऑल द जे काही गोष्टी चालू आहेत आत्ता त्या सगळ्या थोडं बाजूला ठेवून थोडंसं चालू आहे नेहा मॅडम अँड ऑल गर्ल्स आपल्या डॉक्टर अंकिता वगैरे जरा मस्त मस्त ट्रिप्स आणि छान छान गोष्टी प्लॅन करतात आहेत की थोडंसं चेंज व्हावं सगळ्यांचा मूड फ्रेश व्हावा वगैरे सो तो प्लॅन चालू आहे होपफुली तो मस्त होईल तुम्हाला आवडेल सो आता मी काय करतो मी आवडतो पटकन कारण आपल्याला जायचं आहे आता A7 मेन वुमनला पटकन सो तुम्ही बघत राहा ब्लॉग चला आणि ये नेहाला सांग पाव नको खाऊ ब्लॉगमध्ये सांग तू काय बोलली आता नेहा पाव नको खाऊ पोळी भाजी तिला कंटाळा येतो न्यायचा डबा माहितीये का आणि तिकडे जाऊन पाव खात तिकडे बसते जाऊन पाव खाती मला माहिती का? मी तिला नाही, फक्त माझ्यावर राग येतो तिला बाकी कुणावर राग तिला येतलाय काय म्हणते तू खात जा जीवाला काहीतरी हा. पोळी भाजी खात जा पाव बिव नाही खायची सारखे सारखे सांग तू इथं मी तिला व्हिडिओ दाखवतो असं म्हण ए असं म्हण ए भांडणं लावते का ए पावलो खाऊ घाल. पाव नको खाऊ का नेहा बस आता हा व्हिडिओ तू बघ बघत राहा गाईज तुम्ही ब्लॉग आज मी 12 दिवसानंतर ब्लॉग करतोय बाबा आफ्टर 12 डेज तर गाईज आता आलेलो आहे मेन्सला आपण मी ते घेऊन आलो जे 1000 मीटरचे होते झालं भांडून गाईज मी क्लिअर तर गाईज इथे असे काय होते तर गाईज इथं असे फालतू विषयावर हे दोघं भांडत असतात काहीतरी कुसबुजा करत असतात एकमेकांबद्दल आणि मला दरवेळेस म्हणतात की ह्याच्याबद्दल ब्लॉगमध्ये हे सांग त्याच्याबद्दल ब्लॉगमध्ये ते सांग तर मग आज कुणाचे खुलासे करायचे तिकडे गेला का तू डायरेक्ट बापरे जायचंय गाईज मेन्सला जायचंय आपण 100% हा सॉरी वुमनला आता सध्या काय आहे ना तुम्हाला बोललो ना मी तुम्हाला ऑफर एक्सप्लेन करेल आज एकदम नीट ब्लॉग बघा मेन्सला आहे ना मेन्सला आपल्या ह्या मेन्सला पण 8 आणि 9 तारखेला 8 जून आणि 9 जूनला जबरदस्त ऑफर आहे बाय 2 गेट 1 फ्री 2 शर्ट घ्या 1 फ्री मिळवा आणि 2 शर्ट घ्या फ्री मिळवा म्हणजे आपण कुठल्या शर्टचे रेट्स चेंज केलेले नाही आहेत बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुम्ही मग रेटचं शर्टचे रेट वाढत अजिबात नाही जो आपला इथे असतो समजा 699 तुम्ही आधी बघा पेजवर बघा जे रेट असतील तेच रेट असणार आहेत प्लस एक ब्लॅक शर्ट तुम्हाला फ्री मिळणार त्याच्यावर या जबरदस्त परफ्यूमवर पण मी खूप मस्त ऑफर ठेवलेली आहे तुम्ही विजिट करा 8 आणि 9 जूनला ज्यांना शक्य होईल मेन्सला 100% विजिट करा आता खूप सारा नवीन स्टॉक आला इथं हे बघा इकडे जबरदस्त आहे आत्ताच बघा ही A7 वाली प्रिंट आली आपली हे बघा A7 हे पण आलेलं आहे
तुम्हाला समजेल. बापरे, तर जबरदस्त असणार आहे. तुम्ही ब्लॉग बघत राहा. आज आपली कामच चालू आहेत सगळी. आता इथं मेन्स हे सगळं उरकून, कारण स्टॉक खूप आलेला आहे आपल्या 8 आणि 9च्या ऑफरसाठी. इकडे पण आहे, समोर पण एकदम जबरदस्त लोड केलाय. सो तुम्ही असाल जवळपास पुण्याच्या जवळपास असाल किंवा पुण्यातले असाल तर 100% 8-9ला व्हिजिट करा मेन्सला. प्लस वुमनला पण ऑफर असणार आहे, आपल्या लेडीजला पण असणार आहे. मी तिकडे जाऊन तुम्हाला ती पण एक्सप्लेन करेल. बाकी एन्जॉय करू, मस्त व्लॉग बनवत राहू. 12 दिवसानंतर स्टार्ट केलेलं आहे, सो बघत राहा व्लॉग. चला, रेडीच आहे मी पहिल्यापासून रेडी आहे बाबा. गाईज, मी आलेलो आहे A7 वुमनला आणि 12 दिवसानंतर व्लॉग चालू केला यार. काय म्हणणे नेहा, तर मला किती दिवस बोलत होती व्लॉग का नाही करत तू? हा ना, सगळे वहिनी गँग बोलायला लागले नव्हते येत यार व्लॉग. काय करू गाईज, थोडस जाऊ द्या, सोडून द्या विषय. आता मी व्हिडिओ करत आहे, पहिला व्हिडिओ वगैरे करून घेऊ. तोपर्यंत तुम्ही बघत राहा व्लॉग. खूप भारी होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. नाही आला ना, किती वाजलेत? 5:26 झालेत गाईज. मी आता आमचे व्हिडिओ बनवून झालेले आहे, सगळं व्हिडिओ वगैरे सगळं बनवून झालेलं आहे. आणि नेहाने इथे स्टॉकची चोरी चालू केली आहे बघा. माझं आहे, मी स्टॉकची चोरी थोडी करणार आहे. कशाला घेऊन जाते कपडे आमचे? मग आमचे पण आहेत, तुमचे काय नाहीये इथं, सगळं आपलं. सांगा जरा तिला, काही नवीन आले की लगेच पहिलं उचलून घेऊन जाते. मला बघवतच नाही माझ्या नजरेला, असं त्रास होतो मला खूप. अरे या कस्टमरचा पण विचार करत डेंजर. तू बोल, बरोबर आहे तुझं, तू बोल. अरे आलं बोल. डेंजर बंदा. नराला काय बोलायचं ना, आधीच सांगतो. याच्याकडे घे. हे काय डबरे, हे काय गाडी नाही घेऊन द्यायची तुला म्हणजे. अरे बाप, मी असं म्हटलं का वहिनी तुम्हाला गाडी बोलायचं काय झालं ताई बोल. माझं म्हणणं काय, तू मला 50 किलोमीटर का काहीतरी म्हणत 50,000 किलोमीटर 5,000 किलोमीटर नाही हो, 50,000 किलोमीटर केव्हाच झाली. 50,000 किलोमीटर ते मला कुठे कळत. तुला काय कळत? का दिलं होतं ते सांग. तुमची वहिनी क्रॅकी माता रेडी काय चाललंय? माता गाडी गाडी असं पॉइंट होतो. नका आणा म्हणतोय तो गाडी. नका आणा. अरे मी नाही बोलला, हा बोलला ना. मी तुम्हाला असं म्हटलं ना कान. नाही असं नाही बोलला, पण का असं मला विचारलं, का बोलला? नेहाला पण नीट एक्सप्लेन करता येत नाही आता काय विषय. इकडे हा एक्सप्लेन कर. तो तर आली होती गाईज, एक कमेंट आली होती की नेहाने डोळे मोठे केले की आदित्य दादा घाबरतो. खरंय. नाही नरे खरे फॉर आदित्य. हा बस, अजिबात खरं नाही येते, काही खरं नाही, अजिबात नाही खरं. चल इकडे मोबाईल इकडे द्या. आता बोला, खरं आहे का नाही दादा? तुम्ही पण एक्सेप्ट करा. आवडता का? त्याचा चेहरा बघा, काय चेहरा बघा. काय संबंध? मी डोळे दाखवले, मी काय घाबरू? मी नाही घाबरत. मी तर म्हणतो काय भुतार दिसते असं बोलतो. आता तू मनात ठरवून सांगतोय. नाही, घाबरायचं काय संबंध? पण बघ, त्याला काय बोलतो ना रे, आदरयुक्त भीती हा पण एक विषय असतो. सो इट इज रिस्पेक्ट, नॉट फिअर. कळलं का? परफेक्ट बोलतो गाईस, त्यामुळे समजून घ्या. तुला माहिती ऑफर आहे 8 आणि 9 तारखेला. 8 जून आणि 9 जूनला आपल्या मेन ब्रांचला ऑफर आहे. ती ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे. तुम्ही इथे येऊन पण घेऊ शकता आणि ऑनलाईन पण मागवू शकता. प्लस आपल्या नाशिकच्या फ्रँचायझीला पण ऑफर आहे, आपल्या देऊगावच्या फ्रँचायझीला पण सेम ऑफर आहे. प्लस आपल्या मोशीच्या फ्रँचायझीला पण आहे, आपल्या पिंपरी चिंचवडच्या फ्रँचायझीला पण आहे. या 4ही फ्रँचायझीला सेम ऑफर आहे. 699 799 मध्ये जे तुम्हाला ऑनलाईन दिसत आणि मिळत नाही ना, जे तुम्हाला ऑनलाईन दिसत मिळत नाही, हे असे जबरदस्त आर्टिकल 699 799ला 8 आणि 9 तारखेला तुम्हाला मिळणार आहेत. हे कॉटन आहे, प्युअर कॉटनचे सगळे असणार आहेत. पटापट दाखव. बरेच डिझाईन्स आहेत, खूप सारे डिझाईन्स आहेत. प्लस फंक्शनल हे पण बघा. याची ओढणी बघा, तुम्हाला वाटेल हेवी नाही आहे. दुपट्टा बघा तुम्ही, ह्याचा दुपट्टा बघा, हेवी डिझाईनचे सगळे जबरदस्त. ते फंक्शनल पण घेऊ शकता. डिझाईन बघा, फंक्शनल मस्ती ना, प्युअर मस्लिन फॅब्रिकमध्ये एवढे भारी भारी डिझाईन्स आहेत. ते फक्त 1199ला आपण देणार आहोत. हे एवढे जबरदस्त आर्टिकल आहेत. 8 आणि 9 जूनला, फक्त 8 आणि 9 तारखेला म्हणजे येत्या सॅटर्डे आणि संडेला
एवढे फंक्शनल आर्टिकल्स तुमच्या जवळच्या फ्रँचायझीला पण मिळतील, प्लस आपल्या मेन ब्रांचला पण, प्लस आपल्या ऑनलाईनला पण असणार आहे. डिझाईन बघून घ्या, खूप सारे आहेत. आम्ही प्रत्येकाला खूप सारे डिझाईन पाठवतात. तुम्हाला जे मी आता डिझाईन दाखवतोय ना त्या फार कमी आहेत, म्हणजे थोड्याच आहेत डिझाईन्स. त्याच्या व्यतिरिक्त पण नाशिककर कोण कोण आहे, आपले PCMC आपल्या पिंपरी रोडचं कोण कोण आहे, मोशीमध्ये कोण कोण आहे, कमेंट करून नक्की सांगा. कारण ही जबरदस्त ऑफर असणार आहे 8 आणि 9ला. मी तुम्हाला आता जस्ट एक सॅम्पल दाखवू की काय प्रकारचे असणार आहे, प्लस हे डिझाईन्स पण कळलं. आणि ह्याने व्हिडिओ पण केला, ऍक्टिंग पण केली आज रीलमध्ये एक मस्त. हे का यश नाही खतरनाक केली ऍक्टिंग. मी काय केलं, तिला आम्ही एक व्हिडिओ काढला, एक रील काढला, नेहान मी एक रील काढायला गेलो की हिला म्हटलं थोडी तू ऍक्टिंग कर अशी की नाही का आपण एक रील बनवू जरा ऑफरचा. मॅडमची ऍक्टिंग बघा जाऊन. मी काय केलं नाही जमलं तिला, मी काय केलं जो कट आलता चुकलेला तोच टाकून दिला. असा जबरदस्त विषय. अरे एक मिनिट, अजून एक जबरदस्त कमेंट होती, सरळ बसली आठवली का आता? अजून एक जबरदस्त कमेंट होती, खतरनाक आली. काय होती माहिती का, नेहाचं बेबी जेव्हा 1 वर्षाचं होईल त्यावेळेस डॉक्टर अंकिताचं लग्न करायचं. अरे आणि या कमेंटला जवळ 100+ लाईक्स होत्या. काय म्हणण्याचं डील डन. मम्मीला मी सांगितलं, मम्मी म्हणती अशी बघते नाही लवकर करायचंय उरकायचंय लवकर. तर गाईज आता निघालोय परत मी इकडे, निघालोय परत आता आपल्या मेन्सला जाईल. पण मे बी पहिल्यांदा मी आप्पांना वगैरे भेटेल. आप्पांचा बड्डे ॲक्च्युली आता 10 जूनला, आणि 10 जूनला आपल्याला 1 वर्ष पण होईल नवीन शॉपला. त्यांच्या बड्डेवर आपण ओपनिंग पण केलं होतं लास्ट टाईम. सो बड्डे त्यांना भेटेल वगैरे. 10 जूनला बड्डे, आता त्यांना भेटेल. थोडं काहीतरी नियोजन प्लॅनिंग चाललंय मस्त. तुम्हाला बोललो ना ट्रिप वगैरे पण काय काय करायचं आहे. प्लस आता आप्पांचा बड्डे म्हणजे कार्यक्रम वगैरे काय काय असतात. ऑफर तुम्हाला होपफुली समजली असेल काय आहे की ऑनलाईन पण आहे ऑफलाईन पण आहे. ऑफलाईन आपल्या मेन ब्रांचला पण आहे आणि आपल्या 4 फ्रँचाईजला पण आहे. म्हणजे आपली पिंपळे गुरवची, आपली मोशीची, आपली देऊगावची आणि आपली नाशिकची, या 4 ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पण मिळणार आहे. आणि ज्यांना शक्य होत नाही त्यांनी फक्त ऑनलाईन नंबरला आपला मेसेज करा, तुम्हाला फोटोज येऊन जातील, लगेच ऑर्डर करून टाका. आणि दरवेळेस म्हणताना ऑनलाईन नाही ठेवत ठेवली. सो बघत राहा ब्लॉग आणि अशाच जरा भारी भारी कमेंट्स करत राहा. मला मजा येते तुमच्या कमेंट्स वाचून असे रिप्लाय घ्यायला, रिॲक्शन घ्यायला. सो बघत राहा ब्लॉग. चलो ट्रॅफिक बघा, पुण्यात पण ट्रॅफिक काय कमी नाही, डेंजर विषय. आता मी, सौरभ आणि विश्ल्या आणि मनोज आम्ही इथे आरतीला आलो होतो दर्शन घेण्यासाठी. आरती पण मिळाली आम्हाला, दर्शन पण झालं मस्त. याला मी एक तेवढा जाड दिसायला लागले ना आता. तर गाईज जास्त मी काय ब्लॉग मला घेता आलं नाही कारण मी खूप फिरत होतो. आम्ही ॲक्च्युली मंदिरात वगैरे पण गेलो होतो. मी गेलतो, मी सौरभ आणि हा मम्मीला ड्रेस देणारा पोरगा हा आव्या नव्हता, विश्ल्या होता आमच्यासोबत. पण विश्ल्यानंतर घरी गेला. हा शनी मंदिरात होता. तू काल भरवायच्या याला आरतीला कुठं होता? आव्या नव्हता. मग आम्ही आता जेवायला आलो होतो, जेवण वगैरे करून चाललोय घरी आता. आणि तिकडे पार्टी चालू आहे आपल्या सगळ्या. तू मला दाखवू शकत, जाऊ दे. समजने वाले को समजावगा. तर ठीक आहे. आता ब्लॉग कसा झाला असेल आय डोंट नो, पण मस्त झाला. आम्ही काल भरवाची तर आरतीला पण गेलो होतो त्या मंदिरात, प्लस नंतर शनी मंदिरात पण गेलो. शनी जन्म आहे आज. हा आजच्या दिवसाचं खूप महत्व होतं त्यामुळे गेलो. सगळं झालेलं आहे. आता किती वाजले बघा, ऑलमोस्ट 11:30 वाजलेले आहेत. 11:30, 11:33. आणि बरं ठीक आहे. बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून लवकर सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आता मी थोडं परत रेग्युलर ब्लॉग करणार आहे. मी जवळजवळ 15 दिवसानंतर ब्लॉग टाकतोय, 15 डेज. सो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. ह्याच नोटवर आपण ब्लॉग एंड करूयात. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.